नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपण शिवनी घाट या ठिकाणावरून निघालो आणि आपल्याला पुढे आता दिंडोरी या ठिकाणी जायचे. हा शिवनी घाट, शिवनी संगम, नर्मदा मैयाजी. हे बघा नर्मदा मैयाजी या ठिकाणी दर्शन घ्या सकाळी सकाळी आजचं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपण आहे ना शिवनी संगम पास करून पुढे आलो. असा आपल्याला मार्ग आहे हा पगदंडी. नर्मदे हर या ठिकाणी बघू शकता आपण शिवनी संगम. शिवनी संगम आहे ना, शिवनी संगमावरून आम्ही पुढे आहे ना एक शिवानी संगम, त्याच्यानंतर आम्हाला पुढे आहे ना एक दिंडोरी आम्हाला 70 किलोमीटर अंतर आहे. नर्मदा मैयाजीचं दर्शन घ्या या ठिकाणावरून आम्ही आहे ना हे असं, कारण हा जो आहे ना दक्षिण तट आहे, दक्षिण तटावरती आम्ही आणि उत्तर तटावरून दक्षिण तटावरती आलेलो आहे. हा जो आहे शिवनी संगम या ठिकाणी. नर्मदे हर या ठिकाणी बघा बंजरटोला. या शिवनी संगमावरून बंजरटोला या ठिकाणी, तुलसी घाट या ठिकाणी जायचं आम्हाला. तुलसी घाट नर्मदे यार या ठिकाणी बघा तुलसी घाट. या तुलसी घाट या ठिकाणी चाललेलो आहे आम्ही आता. तुलसी घाट तर आम्हाला आहे ना एक शिवनी नदीवरून तुलसी घाट या ठिकाणी आलो आणि हे बंजारी टोला, शिवनी नदी, बंजारी टोला, तुलसी घाट अशी गावं लागलीत. आणि असा हा शेती मार्ग आहे. थोडासा कसा आहे पगदंडी, म्हणजे मोठा रस्ता आहे थोडासा. आणि हे असा हे आता समोर आम्हाला मैया यायला लागेल. तर मैया अशी फिरून आम्ही असं सरळ आलो, असं मैयाकडे चाललो आहे. मैयाच्या किनारे मार्गे परत आम्हाला जायचं ते चंदन घाट. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदे यार या ठिकाणी बघा श्री 1008 तुलसी घाट वाले गुरुजी. हे असा घाट आहे या ठिकाणी. जर पाहिलं ते बघा तुलसी घाटमध्ये आम्ही, आणि असा घाट आहे हा बघा. इथे असा आश्रम आहे आणि नर्मदाजी बघा नर्मदाजी. आणि आता तुम्हाला सर्व आत दाखवतो तुलसी घाट या ठिकाणी. आता आलोय तुलसी घाट. प्रत्येक घाटानं घाटाचं दर्शन घ्या. जय श्री हनुमान. नर्मदे तुलसी घाट या ठिकाणी. जय वीर हनुमान. हे बघा हनुमानाचं दर्शन. इथे आहे ना समाधी या ठिकाणी. जय वीर हनुमान. नर्मदे यार या ठिकाणी बघा तुलसी घाटावरून आहे ना पुढे निघालो आहे. नर्मदा मैयाजी जिथं आहे ना ते ओडिसाचे आहे ना एक म्हणजे संत होते, ते ब्रह्मलीन झालेत ओडिसाचे. ते ह्या ठिकाणी त्यांनी हा घाट बनवला होता. तर हा इथे येऊन ते थांबले होते. तुलसी घाट हा त्यांनी बनवला होता. जे ओडिसाचे एक भगवान होते, त्यांनी हा घाट बनवला, हा तुलसी घाट या ठिकाणी. आता आम्ही चाललो पुढे शिवालय घाट. ज्या ठिकाणी आहे ना शिवालय घाट आहे ना तिथे 365 पिंडी आहे. त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. नर्मदे यार मैयाजी. नर्मदे यार मैया. नर्मदे हर या ठिकाणी बघा मी आहे ना तुलसी घाटवरून येतो. तुलसी घाट आहे ना या ठिकाणी जो तुलसी घाट आहे त्या ठिकाणी जो बनवला आहे ना, तो जो घाट आहे ना ओरिसावाले जे संत होते त्यांनी बनवला. त्या ठिकाणावरून मी जे निघालो आहे पुढे, असा जो नर्मदा मैया किनारा मार्ग आहे
या ठिकाणी जो मी आहे दक्षिण तटावरती, तर पलीकडे होतो तो उत्तर तट, आणि आम्ही जो चालतो तो फक्त किनाऱ्यामार्गेच चालतो. आणि किनाऱ्यामार्गे आपण आहे ना आपलं सर्व काय हे बघू शकता, फक्त आम्ही किनाऱ्यामार्गे चालायला आम्ही रोड मार्गे न चालता फक्त किनाऱ्यामार्गे चालतो. क्वचित एखादं जर ज्या ठिकाणी जर काही अडचण असेल त्या ठिकाणीच रोडवरती जातो आम्ही, कारण त्या ठिकाणी जर चालायला जागा नसेल किंवा शेतीमध्ये पूर्ण पाणी असेल त्यावेळेसच आम्ही रोड मार्गे चालतो किंवा रोडवरती जातो. नाहीतर यामध्ये आम्ही आहे ना जवळजवळ किनारामार्ग आहे, जिथं बॅकवॉटर असेल म्हणजे असे एक डॅम म्हणजे जे बनवले आहेत ना सरकारने, त्या ठिकाणीच आम्हाला फक्त किनारामार्ग भेटत नाही. तर सर्व ठिकाणी असा किनारामार्ग भेटतो आम्हाला. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं आपण दर्शन घेऊ शकता. या ठिकाणी असा हा आमचा किनारा आहे, असा हा किनारामार्ग आहे. ज्या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत जेवढ्या टाईम लागला आम्हाला ह्या किनाऱ्यामार्गे चालण्यासाठी, भरपूर वेळ लागतो. आणि किनाऱ्यामार्गे जे आनंद येतो हा आनंद आपल्याला रोड मार्गेने येता किनाऱ्यामार्गेच येऊ शकतो, कारण भरपूर असा आनंद असतो. आणि आज 3.5 महिने होऊन गेलेत या ठिकाणी जर पाहिलं तर आम्हाला चालत असताना, एक नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आम्हाला या ठिकाणी 3.5 महिने होऊन गेलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी आम्ही आता चाललेलो आहे त्या ठिकाणी पुढचं शिवालय घाट, त्या ठिकाणी चाललेलो तिथं 365 आपण जर पाहिलं तर 365 एक पिंडी आहे, म्हणजे कुंड आहे, त्या कुंडीत पिंडी आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपण बघू शकता, ज्यावेळेस मी तर तटावरती होतो ना त्यावेळेस मला सर्व काही समजत. आपण जेव्हा किनारामार्गे परिक्रमा करत असतो ना आपल्याला त्याच्यात अभ्यास पूर्ण होतो. अभ्यास आपण कसं नर्मदा मैयाचं काय आहे, नर्मदा मैया कशी, आणि आपण जसं नर्मदा पुराणामध्ये जसं आहे तसं आपल्याला इथं सर्व काही बघायला भेटते या ठिकाणी पाहिलं तर. आणि दर्शनही होत चालते नर्मदा मैयाचं या ठिकाणी. जर हे पहा असं एक प्रकारे आता आम्ही चालले पुढच्या घाटावरती नर्मदेहर. या ठिकाणी मैया जे मैयाचं दर्शन घ्या. आणि ह्याच ठिकाणी जे मैयाच्या किनारी जे सफेद व्हाईट कलरचे बघा ना हे फुलं, याचे काय किती सुंदर दिसतात. असे मैयाच्या किनारी किती सुंदर आहे फुलझाडे या ठिकाणी पाहिलं बघा. आम्ही असा किनारामार्ग आहे आमचा या ठिकाणी, नर्मदा मैया किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे. त्या नर्मदा बाल रूपातून आता मोठ्या रूपात येत चाललेली आहे. थोडं मोठं रूप होत चाललेलं आहे मैयाचं. बाल रूपातून नर्मदा मैया मोठ्या रूपात चाललेली आहे या ठिकाणी नर्मदेहर. या ठिकाणी बघा हा असा किनारा आहे, हे बघा या अशा किनाऱ्यामार्गे चाललेला. हा दक्षिण तटावरती आहे, आम्ही उत्तर तटावरून दक्षिण तटावरती आलेलो आहे. संपूर्ण असा किनारामार्ग नर्मदा मैयाचे आपण दर्शन पण घेऊ शकता या माझ्या व्हिडिओ. आणि ही जी फुलझाडे आपण म्हणतो ना, बघा किती सुंदर अशी, हे बघा किती सुंदर दिसतात इथं नर्मदा मैयाच्या किनारी. सर्व भरपूर अशा लांबपर्यंत आहेत, जोपर्यंत आहे तोपर्यंत दिसतात. नर्मदेहर या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता बैसाखी टोला या ठिकाणावरून पुढे आहे ना आम्हाला आहे ना एक पत्थरकोचा या ठिकाणी जायचं आहे. इथे आम्हाला एक विशेष ऐसा देखने को मिला, सुनने को मिला, जो है टोला नाम से 7 गाँव है. 7 गाँव टोला नाम का है और एक पंचायत है. एक पंचायत 7 गाँव. तो उसका 7 गाँव का नाम मैं आपको सबको बताता है. एक क्या, बैसाखी टोला और सीवर टोला. ये जो मैया बताएंगे. मैया बोल. सीवर टोला, बैसाखू टोला, हाँ, और पत्थर ये क्या कहते हैं, नहीं इसमें जाइए, इसमें सीधे. हाँ, लूटी टोला हो लुट्टी गया, टोला, हाँ, नवा टोला हो गया, नवा टोला, गणपति हो गया, 5 हो गए. हाँ, भाडंगरी हो गया, 6 हो गए. और चलिए बाबा. हाँ और एक और है इधर नवा टोला बोली ना. हाँ हाँ, वापस बोलो चलो. वापस बोलो, हाँ बोलो कोई दिक्कत नहीं. आप बोलो, उसको सब आता है. रिकॉर्ड हो रहा है. हाँ बोलो. बैसाखू टोला एक हो गया, हाँ सीवा टोला हो गया, हाँ नवा टोला हो गया, हाँ और पछा टोला हो गया, हाँ और क्या कहते हैं, बुरी टोला हो गया. हाँ, वो बुर्री टोला बचा था. हाँ, बुरी टोला हो गया. हाँ,
अभी हो गया वो बराबर 7। और जो 7 गांव है उसका पंचायत एक नाम से क्या, कौन सा नाम है? महोत्रा। महोत्रा। ये देखिए जो है ना अभी 7 नाम आ गया बराबर, एक नाम बचा था वो भी आ गया। तुम्हारे ध्यान में नहीं, मैं मेरे बराबर दे दिया। तो जो बचा था ना बुरी टोला, वो बैसाखी टोला का पीछे का गाँव बराबर। हाँ तो वो जो है ये देखिए ऐसा रोड है पगडंडी मार्ग। जो एक गांव है वो गांव पूरा, एक गांव का नाम क्या बोले? पंचायत महोत्रा। महोत्रा पंचायत में 7 गांव आता है, वो सब टोला नाम के, वो दक्षिण तट पे सब। अच्छा हम लोग जा रहे हैं अभी पत्थर कोचा, ये सब कुछ ऐसा है। पत्थर कोचा का जो जा रहे हैं ना वो पगडंडी है, एक खेती है, खेती मार्ग से जा रहे हैं। एक खेती मार्ग से हम लोग पत्थर कोचा, ये एक घाट आएगा। वो घाट के मेरे पीडीएफ में तो नहीं है, लेकिन आगे आगे जितना पीडीएफ है उसमें नाम है। वहाँ से हमारे को सब घाट लगेगा जब डिंडोरी तक जाते जाते। तो हम लोग डिंडोरी जा रहे हैं वहाँ से। नर्मदे अरे या ठिकाणी बघा आत्ता आहे ना एक शोभापूर, चंदनघाट या ठिकाणी चाललेलो आहे आता। आणि असा मार्ग आहे का इथे ना नर्मदा मैया आहे ना थोडीशी खाली आहे, आम्ही थोडंसं या साईडने चाललेलो आहे। याचं कारण म्हणजे आहे ना, कारण भरपूर असा किनारा पण आहे, किनाऱ्यामार्गे चालायला थोडी जागा नव्हती म्हणून थोडं वरून आलं आहे। शेतातून शेत असे हे असं प्रकारे आहे शेताचे बघा, हे असे शेते जंग एकदम आपण उजाड मैयाचं एवढं पाणी असून इकडे आहे ना मला लाईटीची एक हे सोय म्हणजे लाईट आहे, पण हे लोक हे नाही करत। पण एवढं मैयाचं पाणी आहे तरी उजाड शेती आपण म्हणतो ना, अशी शेती फक्त पावसाळ्यावरती आधारित। आणि असा हा जो मार्ग आहे। आणि इथं आत्ताच्या सध्या मी ना एक फेब्रुवारी महिन्यामध्ये तर ऊन भरपूर लागायला सुरुवात झालेली आहे, ऊन लागते, त्या उन्हातच चाललेलो आहे आम्ही। आणि आजच्या दिवशी काय जी 17 तारखेच्या दिवशी आम्हाला दुपारची काय भोजन प्रसाद भेटलेली नाही पुढे, कारण आश्रम लांब होते या ठिकाणी। आणि किनारा आहे ना, किनाऱ्यामार्गे भरपूर आश्रम आहे, पण किनाऱ्याच्या येतं आहे ना आत्ता सध्या काय आलं, ज्या किनारा होता ना तो किनारा तिकडे आणि आम्ही इकडे आलो आहे या ठिकाणी, कारण किनारे थोडी चालायला जागा नव्हती। आता आश्रम आम्हाला जो लागला तिथून पुढे आश्रम 10-12 किलोमीटरवरती होता। आता 10-12 किलोमीटरवरती आता आश्रम आम्हाला लागेल, आता आश्रम 2-3 किलोमीटरवरती। मग त्या आश्रमात जर असली भोजन प्रसादित तर घेणार नाही, तर मग आम्ही पुढच्या आश्रमाकडे मार्गस्थ होणार आणि असं थोडं करत दिंडोरी या ठिकाणी जाणार। कारण भरपूर दिवस झालेले चालायचं, किनाऱ्यामार्गे चालायला थोडी अडचण येते, त्याच्यामुळं टाईम लागतो। आणि रोड मार्गे काय होतं, आपला चालताना आहे ना काही अडथळे येत नाही, नुसतं चालायचं आहे, बाकी काही करायचं नाही। इकडे कसं होतं थोडं चढ उतार असंच खाली उतरायचं, वर चढायचं, थोडा चढ उतार असल्यामुळे ना थोडंसं अडचण येते। असा मार्ग आहे बघा, हे असं नर्मदे हर या ठिकाणी बघा, हे असा नर्मदा मैया आहे। या आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्यामार्गे चाललेलं जरा थोडंसं ह्याच्यातून शेतातून आल्याच्यानंतर हे मैयाचं हे दर्शन झालं आणि आता आम्ही असं इथून या मार्गे चाललेलो आहे या ठिकाणावरून नर्मदे। ऊन भरपूर आहे ते यार या ठिकाणी बघा। आपण आहे ना आत्ता आहे ना जो चाललो आहे तर पुढे ह्या ठिकाणी शिवाई घाट होतं, मोरक्का एक मिनिट जी, हे आता शिवाई घाट के सामने आहे ना, सामने म्हणजे पुढे चाललेलो आहे। त्याच्यातून आम्ही जे नर्मदा मैया किनारी आहे किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे। जो किनाऱ्यामार्गे तो परिक्रमा करतो ना त्याला असा आनंद येतो। आता तर आपण बघू शकता भरपूर दिवस झाला, आता ज्या तटावर येतो दक्षिण तट, त्या दक्षिण तटावरती सुद्धा आम्ही किनाऱ्यामार्गे आता तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता। जर किनारा मार्ग असा असेल तर किती सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी जर पाहिलं तर। आणि पलीकडचा जो तट आहे तो तुम्हाला सांगतो उत्तर तट आहे, उत्तर तट तो एवढा देवतट आहे, त्या देवतटाने आम्ही जे ह्या तटावरती येतो तट आहे तो पितृतट आहे। पितृतटावरती आहे जो पितृतट आहे दक्षिण तट, त्या तटावरती आम्ही त्या तटावरून अशी परिक्रमा आमची हे चालू आहे। आणि भरपूर असे दिवस झाले किनाऱ्यामार्गे चालतो आहे। या ठिकाणी नर्मदा मैया आहे आणि म्हैस बघा ना आमच्याकडे बघते रागामध्ये, नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता करबे मट्टा या ठिकाणी चाललेलो आहे।
तर हा जो करमेमट्टा इथे आश्रम आहे आणि त्याच हा जो तट आहे तो दक्षिण तट आहे आणि दक्षिण तटावरून जो समोरून आहे तो उत्तर तट आहे. आता तिकडे पण काही परिक्रमा असे 2 चाललेले आहेत त्या ठिकाणावरून. आणि करमेमट्टा आणि शिवालय जो घाट आहे ना याच्यामध्ये एक आहे ना कुंड आहे, म्हणजे ह्या दोन्ही घाटांच्या दक्षिण तट उत्तर तट ह्या ठिकाणी जो आहे 365 कुंड आहेत आणि त्या कुंडींमध्ये पिंड आहे. अशा ह्या ज्या परिक्रमाचा ज्यावेळेस आपण दक्षिण तट उत्तर तटावरती येतो ना त्यावेळेस एवढा आनंद येतो का त्या तटावरून आम्ही चाललो होतो असा होतो. हा ठीक आहे भाऊ, त्या तटावरून आम्ही चाललो होतो बघा ना, तिथून आम्ही गेलेलो आहे. म्हणजे किती आनंद येतो या ठिकाणी ज्यावेळेस आपण ह्या तटावर राहतो, त्या तटावरून आपण गेलेलो आहे काही दिवसापूर्वी आणि परत या तटावरती आलेलो आहे. म्हणजे हा एक पण आपल्याला वेगळा आनंद असतो का आपण त्या तटावरून चालत गेलेलो आहे काही दिवसापूर्वी, परत ह्या तटावरती आपण ह्या दिवशी आलेलो आहे. म्हणजे आपण फिरून आलेलो आहे अमरकंटकवरून. म्हणजे आपल्या परिक्रमेचं आपल्यालाच कळतं का आपण नर्मदा मैयाला राऊंड मारतो आहे, म्हणजे परिक्रमा करतो आहे. हे आपल्याला आता ज्यावेळेस दक्षिण तटावरती येतो ना त्यावेळेस आपल्या लक्षात येतं का आपली ही परिक्रमा चालू आहे आपण, कारण त्या तटावरून ह्या तटावरती आल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं आपण मैया किनारी परिक्रमा करत आहे. पण काही ठिकाणी असं झालेलं आहे का काही भरपूर म्हणजे जे परिक्रमा करतात ना ज्या उत्तर तटावरून काही किनाऱ्यामार्गे करतात आणि भरपूर वेळा ते किनाऱ्यामार्गे न येता ते सरळ रोड मार्गे जातात. म्हणून त्यांच्या लक्षात येत नाही का आपण ही परिक्रमा मैया किनाऱ्यामार्गे केलेली आहे का रोड मार्गे केलेली आहे. पण हा जो रोड आहे आता आपण बघू शकता रोड आहे का नाही जाण्यासाठी भरपूर असा चांगला रोड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण येऊ शकता ह्या किनाऱ्यामार्ग आपण परिक्रमा करू शकता आणि किनाऱ्यामार्ग परिक्रमा करण्यासाठी आपल्याला वेगळाच आनंद येतो आणि वेगळ्याच आपण आनंदात असतो. पण काही परिक्रमा करतात ही त्या तटावरूनही रोड मार्गे करतात, ह्या तटावरूनही रोड मार्गे करतात, त्याच्यात काय आनंद येत नाही. आणि हे असे आपले महिने वाया घालवतात आणि हे असे महिने वाया घालवल्याच्या नंतर ते मी 80 दिवसात पूर्ण केली, 100 दिवसात पूर्ण केली, त्याचा काही त्याच्या परिक्रमामध्ये काही अर्थ नसतो. कारण एक जास्त त्यांना माहिती पाहिजे. आता ह्या ठिकाणी जे चाललं ही जी पावन तीर्थ आहे असे पावन तीर्थ आहेत काही का ते आपल्याला आहे ना आपण त्याचे दर्शन घ्यायला सुद्धा आपण आहे ना त्या ठिकाणी म्हणजे त्या ज्यावेळेस रोड मार्गे जातो ना त्यावेळेस आपल्याला दर्शनसुद्धा भेटत नाही. अशा एक पावन तीर्थामध्ये आज तर हे जे तीर्थ आहे हे जे आम्ही चाललो आहे तर त्या ठिकाणी शिवालय आणि इथे 365 कुंडी, हर दिवशी एक दर्शन एका कुंडीचं घेऊ शकता. एका कुंडीचं घेऊन त्याच्यात पिंड आहे असे हर दिवशी असे एक 365 कुंड बनव. हे आपले काही ठिकाणचे काही लोक म्हणजे भरपूर असे परिक्रमावासी आहेत का ते त्या तटावरूनही उत्तर तटात देव तटावरूनही ते जरी चालले तरी ते आपले ह्या ठिकाणी जी परिक्रमा करतात रोड मार्गे करतात आणि ह्या तटावरूनही चालले तरी ते रोड नाही बोलतात. असं नाही होणार, रोड आहे तिकडूनही आहे. ते बघा तिकडनं परिक्रमा असे चाललेले आहेत, तिकडून आहे जे चालतात ते संत लोक चालतात ह्या साईडनी. रोड 2 पावलं चालण्यासाठी आपल्याला 2 पावलं टाकण्यासाठी किती रोड लागतो हे जर विचार केला तरच आपण ह्या किनाऱ्यामार्गे चालू शकतो. विचार करूनच चला किनाऱ्यामार्गे, कारण 2च पावलं टाकायचे आहेत आपल्याला, जास्त नाही. कारण रोड काय देतात, रोड आहे भरपूर मोठा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला चालण्यासाठी. तुम्ही बिनधास्त किनाऱ्यामार्गे परिक्रमा करू शकता. करा नर्मदे. आणि आपण असं बघू शकता नर्मदा मैयाचं रूप आहे ना, असं बघू शकता किती सुंदर असं रूपात आहे नर्मदा मैया. दक्षिण तटावरून आपल्याला दिसत असं नर्मदा मैया एवढ्या सुंदर रूपात आहे. नर्मदे.